नमस्कार. आज आपण एका अभ्यासाला सुरुवात करत आहोत साल्हेर किल्ल्याबद्दल. हो, नमस्कार. आपल्याकडे या किल्ल्याचा इतिहास आणि पराक्रमाबद्दल बरीच माहिती आहे. आहे नक्कीच. सालेर म्हणजे फक्त सह्याद्रीतला सगळ्यात उंच किल्ला नाहीये, बरोबर? अजिबात नाही. त्याच्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला एक मोठा म्हणजे खूप मोठा इतिहास आहे. हो, विशेषतः 1671 मधली ती लढाई. अगदी त्या लढाईने तर मराठ्यांच्या इतिहासाला एक वेगळीच दिशा दिली. बरोबर. आज आपण याच माहितीचं विश्लेषण करून त्याचं खरं महत्त्व काय होतं हे समजून घेऊया. नक्कीच. चला तर मग सुरुवात करूया किल्ल्याच्या स्थानापासून. हो, चालेल. नाशिक जिल्ह्यात आहे हा किल्ला. हो, बागलाण तालुक्यात. आणि उंची तर काय प्रचंड 5171 फूट. सह्याद्रीतला सगळ्यात उंच किल्ला. खरंच? आणि ही उंची फक्त नैसर्गिक सौंदर्य नाही देत, माहितीये का? नाही, ते तर आहेच, पण सामरिकदृष्ट्या जास्त महत्त्व आहे ना? अगदी. विचार करा, एवढ्या उंचीवरून आजूबाजूच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवणं किती सोपं जात असेल. बरोबर. विशेषतः ते व्यापारी मार्ग, गुजरात आणि दक्षिणेकडे जाणारे. हो, त्यावर नजर ठेवणं शक्य होतं. आणि म्हणूनच 1671 साली इथे ती महत्वाची लढाई झाली. तीच साल्हेरची प्रसिद्ध लढाई. मला वाटतं शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली. त्यानंतर औरंगजेब बादशाह खूपच संतापला होता. हो, प्रचंड चिडला होता तो. आणि मग त्याने मोठे सरदार पाठवले. दिलेर खान आणि बहादूर खान मोठ्या फौजेनिशी मराठ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी. अगदी. आणि इथेच साल्हेरच्या जवळ दोन्ही सैन्य समोरासमोर आली. आणि ही काही छोटी लढाई नव्हती. नाही, अजिबात नाही. ही एक मोठी म्हणजे खूप मोठी मैदानी लढाई होती. मैदानी म्हणजे गनिमी कावा नाही? गनिमी कावं तर मराठ्यांचा होताच, पण ही समोरासमोरची लढाई होती. अच्छा. मराठ्यांचे सैनिक होते साधारण 20,000च्या आसपास. आणि मुघलांची फौज तर अजून मोठी होती, सुमारे 25,000 सैनिक. घांनीही कमालीचा पराक्रम गाजवला. आणि परिणाम काय झाला? कोण जिंकलं? लढाई खूप भीषण होती. दोन्ही बाजूंचे हजारो सैनिक मारले गेले म्हणे. पण शेवटी मराठ्यांचा विजय झाला. जबरदस्त विजय. मुघलांचा मोठा पराभव झाला म्हणजे? खूप मोठा. या विजयाचे परिणाम पण खूप मोठे होते बरं का. काय परिणाम झाले नेमके? फक्त लढाई जिंकली इतकंच की अजून काही? नाही, खूप दूरगामी परिणाम होते. एकतर मराठ्यांना प्रचंड लूट मिळाली. लूट? म्हणजे काय काय? हजारो घोडे, हत्ती, शस्त्रसामुग्री आणि दुसरा खजिना तो वेगळाच. अच्छा. आणि महत्वाचं म्हणजे मुघलांचा एक मोठा सेनापती इख्लास खान तो कैद झाला. अरे वा, हे तर मोठे यश. हो, यामुळे मराठा सैनिकांचं मनोधैर्य खूप वाढलं. एकदम आत्मविश्वास वाढला. आणि राजकीय दृष्ट्या? सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्तर महाराष्ट्रातला जो बागलाण भाग आहे ना, हो. तो मोक्याचा प्रदेश मराठ्यांच्या पूर्ण नियंत्रणाखाली आला. म्हणजे त्या भागावर पकड मजबूत झाली. अगदी. अनेक इतिहासकार तर याला मराठ्यांचा मुघलांविरुद्धचा पहिला मोठा मैदानी विजय मानतात. मैदानी विजय हा शब्द महत्वाचा आहे. हो, कारण हे केवळ गनिमी काव्याने मिळवलेलं यश नव्हतं, तर समोरासमोर लढून मिळवलेलं यश होतं. आणि ह्याची नोंद कुठे आहे? म्हणजे आपल्याच बकरींमध्ये की बाहेरच्या साधनांपण? विशेष म्हणजे याची नोंद समकालीन परदेशी साधनांमध्ये पण सापडते. अच्छा, म्हणजे याचं महत्त्व आंतरराष्ट्रीय स्तरावर पण नोंदवलं गेलं होतं? हो, त्या काळी सुद्धा. याचा अर्थ शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचं भौगोलिक आणि सामरिक महत्त्व अगदी अचूक ओळखलं होतं. अगदी तंतोतंत. साल्हेर किल्ला फक्त व्यापारी मार्गांवर नियंत्रण ठेवत नव्हता. मग अजून काय होतं? गुजरातकडून जी संभाव्य आक्रमणं होऊ शकली असती, त्यापासून स्वराज्याच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी पण हा किल्ला खूप महत्वाचा होता. म्हणजे एक प्रकारे उत्तरेकडची ढाल होता हा किल्ला. बरोबर. आणि महाराजांनी याचा उपयोग फक्त युद्धासाठी नाही केला. अजून कशासाठी? गुप्त संदेश पाठवण्यासाठी, आजूबाजूच्या प्रदेशावर राजकीय प्रभाव वाढवण्यासाठी, अशा अनेक गोष्टींसाठी याचा वापर झाला. हीच तर महाराजांची दूरदृष्टी होती. खरंय. फक्त डोंगर किल्ले जिंकणं नाही, तर त्यांचा असा हुशारीने वापर करणं. हो, रणनीती महत्वाची होती. आजही आपण किल्ल्यावर गेलो तर इतिहासाच्या काही खुणा दिसतात का? हो, नक्कीच. बालेकिल्ल्याचे अवशेष आहेत. गंगासागर नावाचा एक मोठा तलाव आहे तिथे. अच्छा. अर्थात तिथे पोचायला थोडा ट्रेक करावा लागतो. वाघामळण किंवा सालेरवाडी गावातून सुरुवात होते. किती वेळ लागतो साधारण? साधारण 2.5 ते 4 तास लागतात. चढण आहे बऱ्यापैकी. यावरून कल्पना येते की त्या काळी सैन्यासाठी हा किल्ला किती दुर्गम पण सुरक्षित असेल. अगदी. पोचायला अवघड, पण एकदा पोचल्यावर सुरक्षित. फक्त आता तिथे मोबाईल नेटवर्कची अपेक्षा ठेवायची नाही. हा, ते तर आहेच.
तर या सगळ्या माहितीमधून एक गोष्ट स्पष्ट होते हं, की साल्हेर किल्ला केवळ त्याच्या उंचीमुळे नाही तर त्याचं ऐतिहासिक आणि सामरिक महत्त्व खरंच खूप मोठं आहे. बरोबर. तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि मराठ्यांच्या एका अत्यंत मोठ्या निर्णायक विजयाचा साक्षीदार आहे. एक मूक साक्षीदार. हो. आणि एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे कोणती? की साल्हेरसारख्या भौगोलिकदृष्ट्या महत्वाच्या जागा, हं, हे किल्ले, यांचा नेमका वापर कसा केला असेल मराठ्यांनी? हं, साधन सामग्री तर मर्यादित होती त्यांच्याकडे मुघलांच्या तुलनेत. बरोबर. तरीही एवढ्या मोठ्या सत्तेला आव्हान कसं दिलं असेल? म्हणजे आजही कोणत्याही परिस्थितीत भूभाग आणि आपल्याकडे असलेल्या साधनांचा कल्पकतेने वापर करण्याची जी रणनीती असते ती किती महत्वाची ठरू शकते, हा विचार खरंच महत्वाचा आहे. अगदी. भूभाग आणि रणनीती यांचा संबंध किती महत्वाचा असू शकतो हे साल्हेर आपल्याला शिकवतो. बरोबर.